वेलकम टू इंग्लिश विथ कृष्णा चॅनल. चला काहीतरी नवीन शिकूया. फर्स्ट सेंटेन्स, मला पाऊस खूप आवडतो. आय लव द रेन. और आय लाइक द रेन. मला पाऊस खूप आवडतो. आय लव द रेन. और आय लाइक द रेन. मला पावसाचे दिवस खूप आवडतात. आय लव द रेनी डेज. और आय लाइक द रेनी डेज. आय लव द रेनी डेज. आय लाइक द रेनी डेज. मला पाऊस आवडत नाही. आय हेट द रेन. और I don't like the rain. I hate the rain. or I don't like the rain. मला पावसाचे दिवस आवडत नाही. I hate the rainy days. or I don't like the rainy days. I hate the rainy days. or I don't like the rainy days. उद्या पाऊस पडणार आहे का? Is it going to rain tomorrow? Is it going to rain tomorrow? उद्या किती वाजता पाऊस पडणार आहे? What time will it rain tomorrow? What time will it rain tomorrow? पाऊस पडतो. It rains. It rains. पाऊस पडला. It rained. It rained. पाऊस पडेल. It will rain. पाऊस पडेल. It will rain. पाऊस पडत आहे. It is raining. पाऊस पडत आहे. It is raining. पहा पाऊस पडत आहे. Look, it's raining. पहा पाऊस पडत आहे. Look, it's raining. पाऊस पडणार आहे. चला घरी जाऊया. It is going to rain. Let's go home. It is going to rain. Let's go home. तुझी छत्री घे. असं दिसते पाऊस पडणार आहे. तुझी छत्री घे. असं दिसते पाऊस होणार आहे. टेक युअर अम्ब्रेला. इट लुक्स लाईक इट्स गोइंग टू रेन. टेक युअर अम्ब्रेला. इट लुक्स लाईक इट्स गोइंग टू रेन. खूप मुसळधार पाऊस पडत आहे. इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. खूप मुसळधार पाऊस पडत आहे. It's raining cats and dogs. पावसाने मला जाण्यापासून रोखले. The rain prevented me from going. The rain prevented me from going. वारा जवळजवळ स्थिर आहे. Wind is almost still. The wind is almost still. वारा म्हणजे विंड की जो पावसामध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा तो सुटतो त्याला म्हणतात वारा. आणि हवा जी एअर जे आपण शोषणमध्ये घेतो जनरल जेव्हा काही वारा नसतो
त्यावेळेस द विंड इज ऑलमोस्ट स्टिल. आज सकाळी गारांचा वर्षाव झाला. आज सकाळी गारा पडल्या. इट हेल्ड दिस मॉर्निंग. इट हेल्ड दिस मॉर्निंग. HAIL हेल म्हणजे गारा पडणे. आज पाऊस येऊ शकतो. आज पाऊस होऊ शकतो. इट मे रेन टुडे. इट मे रेन टुडे. इट इज लाइकली टू रेन टुडे. इट इज लाइकली टू रेन टुडे. चला आज जाऊया, पाऊस सुरू होत आहे. लेट्स गो इनसाइड. इट इज स्टार्टिंग टू रेन. लेट्स गो इनसाइड. इट इज स्टार्टिंग टू रेन. चला बाहेर जाऊया, पाऊस थांबला आहे. लेट्स गो आउट साइड. इट हॅज स्टॉप्ड रेनिंग. लेट्स गो आउटसाइड. इट हॅज स्टॉप्ड रेनिंग. तुम्ही या ठिकाणी असे म्हणू शकता, लेट्स गो आउट. इट हॅज स्टॉप्ड रेनिंग. चला आज जाऊया, पाऊस सुरू होत आहे. लेट्स गो इनसाइड. इट इज स्टार्टिंग टू रेन. चला बाहेर जाऊया, पाऊस पडत नाही आहे. लेट्स गो आउट. इट इज नॉट रेनिंग एनीमोर. लेट्स गो आउट. इट इज नॉट रेनिंग एनीमोर. मी पावसात भिजलो. आय गॉट वेट इन रेन. किंवा आय गॉट ड्रेंच इन रेन. वेट म्हणजे भिजणे आणि ड्रेंच म्हणजे भिजणे. मी पावसात भिजलो. आय गॉट वेट इन रेन. आय गॉट ड्रेंच इन रेन. आज हवामान कसे आहे? हाऊ इज द वेदर टुडे? वेदर म्हणजे हवामान. हाऊ इज द वेदर टुडे? काल हवामान कसे होते? हाऊ वॉज द वेदर येस्टरडे? हाऊ वॉज द वेदर येस्टरडे? बाहेर हवामान कसे आहे? हाऊ इज द वेदर आउटसाइड? हाऊ इज द वेदर आउटसाइड? बाहेर हवामान कसे होते? हाऊ वॉज द वेदर आउटसाइड? हाऊ वॉज द वेदर आउटसाइड? तिकडे हवामान कसे आहे? हाऊ इज द वेदर देअर? हाऊ इज द वेदर देअर? बाहेर थोडा पाऊस आहे. इट्स अ लिटल रेनी आउटसाइड. इट्स अ लिटल रेनी आउटसाइड. फक्त थेंब थेंब पाऊस पडत आहे. मी वॉक करायला बाहेर जात आहे. आय एम गोइंग फॉर अ वॉक. इट्स ओनली ड्रिझलिंग. आय एम गोइंग फॉर अ वॉक. इट्स ओनली ड्रिझलिंग. पाऊस बाहेर पडत आहे का? इज इट रेनिंग आउटसाइड? इज इट रेनिंग आउटसाइड? सध्या पाऊस बाहेर पडत आहे का? इज इट स्टिल रेनिंग आउटसाइड? इज इट स्टिल रेनिंग आउटसाइड? खूप मुसळधार पाऊस पडला. इट वॉज हेवी डाउनपोर. हेवी डाउनपोर मीन्स मुसळधार पाऊस. इट वॉज हेवी डाउनपोर. खूप मुसळधार पाऊस पडत आहे. इट इज रेनिंग हेवीली. इट इज रेनिंग हेवीली. और इट इज पोरिंग डाऊन. और इट इज बकेटिंग डाऊन. तुम्ही यापैकी कोणतेही सेंटेन्स वापरू शकता. खूप मुसळधार पाऊस पडत आहे. इट इज रेनिंग हेवीली.
मी मुसळधार पावसात अडकलो आहे किंवा मी मुसळधार पावसात फसलो आहे. आय एम स्टक इन हेवी रेन. आय एम स्टक इन हेवी रेन. माफ करा उशीर झाला कारण मुसळधार पाऊस पडत होता. आय एम सॉरी आय एम लेट बिकॉज इट वॉज हेवीली रेनिंग. आय एम सॉरी आय एम लेट बिकॉज इट वॉज हेवीली रेनिंग. माझे कपडे ओले झाले कारण बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे. माय क्लोथ्स गॉट वेट बिकॉज इट इज हेवीली रेनिंग आउटसाइड. माय क्लोथ्स गॉट ड्रेंच बिकॉज इट इज हेवीली रेनिंग आउटसाइड. आज आकाश स्वच्छ आहे. इट इज क्लिअर स्काय टुडे. इट इज क्लिअर स्काय टुडे. आज आकाश थोडे ढगाळ आहे. द स्काय इज पार्टली क्लाउडी टुडे. द स्काय इज पार्टली क्लाउडी टुडे. आज आकाश ढगाळ आहे. द स्काय इज क्लाउडी टुडे. द स्काय इज क्लाउडी टुडे. आज आकाश ढगाळ आहे म्हणजे खूपच काळे आकाश झाले असेल. द स्काय इज ओव्हरकास्ट टुडे. द स्काय इज ओव्हरकास्ट टुडे. आकाशात वीज चमकत आहे आणि आवाजी आहे. कधी पण आकाशमध्ये आवाज येतो आणि वीज पण चमकते एका वेळेस, तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात इट इज अ थंडर स्ट्रोम. इट इज अ थंडर स्ट्रोम. म्हणजे ज्या वेळेस आकाशात वीज आणि आवाज दोन्ही गोष्टी येत असेल, मेघगर्जना होत असेल, थंडर आणि स्ट्रोम म्हणजे वादळ, त्याला म्हणतात इट इज थंडर स्ट्रोम. वीज चमकत आहे. जेव्हा आकाशात वीज चमकते, तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल साईडला फोटो आहे, त्या फोटोमध्ये बघा वीज चमकत आहे, त्याला म्हणतात इट्स लाइटनिंग. इट्स लाइटनिंग. दुसरा शब्द आहे त्याला, दुसरा सेंटेन्स आहे द लाईट इज स्पार्किंग. म्हणजे वीज चमकत आहे. द लाईट इज स्पार्किंग. वीज चमकत आहे. वीज पडणे. पडण्याला आहे लाईट स्ट्राइक. वीज झाडावर पडली म्हणजे द लाईट स्ट्राइक्ड ऑन द ट्री. द लाईट स्ट्राइक्ड ऑन द ट्री किंवा द लाईट फेल ऑन द ट्री म्हणजे वीज झाडावर पडली. गारा पडत आहे. फोटोमध्ये पहा गारा आपल्याला दिसत आहे, गारा पडल्या आहे. त्यानंतर गारा पडत आहे. गारपीट वादळ आहे. तर गारपीट वादळ आहे. जेव्हा गारा पडतात त्याला, जे वादळ आणि गारा दोन्ही जेव्हा पडतात त्याला म्हणतात हेल स्ट्रोम. स्ट्रोम म्हणजे वादळ. इथे हेल म्हणजे गार. हेल स्टोन. हेल स्टोन दॅट इज अ हेल स्ट्रोम. हिअर इट इज अ हेल स्ट्रोम. आणि गारा पडत आहे. गार, एक गार असेल म्हणतात हेलस्टोन, गार. आणि अनेक आहे हेलस्टोन्स म्हणजे गारा पडत आहे. हेलस्टोन्स आर फॉलिंग. हेलस्टोन्स आर फॉलिंग. गारा पडत आहे. पाऊस थांबतो आणि परत सुरू होतो. एखाद्या वेळेस काय होतं, पाऊस थांबतो परत सुरू होतो, अजून थांबतो परत सुरू होतो. याला म्हणतात स्कॅटर रेन शॉवर्स. इट इज स्कॅटर्ड रेन शॉवर्स म्हणजे पाऊस थांबतो परत सुरू होतो, थांबतो परत सुरू होतो, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये स्कॅटर्ड रेन शॉवर.
दिवसभर पाऊस थांबत आहे आणि परत सुरू होत आहे. दिवसभर पाऊस थांबत आहे आणि परत सुरू होत आहे. इट्स बीन रेनिंग ऑन अँड ऑफ ऑल डे. इट्स बीन रेनिंग ऑन अँड ऑफ ऑल डे. 3 दिवसापासून लगातार पाऊस पडत आहे. पडत आहे. 3 दिवसापासून लगातार पाऊस पडत आहे. इट्स बीन रेनिंग नॉन स्टॉप फॉर 3 days. इट्स बीन रेनिंग नॉन स्टॉप फॉर 3 days. एक थेंब 2 थेंबच पाऊस पडत आहे. थोडासा पाऊस पडतो, 1-2 थेंबच पाऊस पडतो आणि परत चालला जातो नेहमीसाठी. त्याला म्हणतात आयसोलेटेड रेन शॉवर्स. थोडाच पाऊस पडतो, त्याला आपण मराठीमध्ये 1-2 थेंब, आमच्याकडे 1-2 थेंब पाऊस पडला असं म्हणतो आपण जनरली बोलताना मराठी भाषेत. तर त्याला म्हणतात आयसोलेटेड रेन शॉवर्स. इट इज आयसोलेटेड रेन शॉवर्स. रिमझिम पाऊस पडत आहे, किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो आपण झळी लागली आहे. झळी लागली हा जो शब्द आहे त्याला रिमझिम पाऊस पडणे त्याला म्हणतात. इट्स ड्रिझलिंग. थेंब थेंब पाणी जेव्हा पडतं, कंटिन्युअस झळी लागतं, थेंब थेंब पाणी सुरू असतं, त्याला म्हणतात इट्स ड्रिझलिंग किंवा इट इज ड्रिझलिंग. रिमझिम पाऊस पडत आहे किंवा झळी लागली आहे. पडल. पडल मीन्स रस्त्यातील घाणेरड्या पाण्याचे डबके, म्हणजे जसे लहान मुलं खेळतात. पहा इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, लहान मुलगा पाण्यात खेळत आहे. हे पाण्यात रस्त्यातील घाणेरड्या पाण्यात डबके केव्हा असते, जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस, बरोबर. इथे पहा, इथे दिसल्या जे लहान मुलं खेळतात त्याला म्हणतात पडल. पडल मीन्स पाऊस आल्यानंतर जे डबकं साचतं त्याला म्हणतात पडल. छोटे छोटे डबके साचतात आणि त्यात लहान मुलं खेळतात. तर पडल मध्ये पाऊल टाकू नको. पडल मध्ये पाऊल टाकू नको त्याला म्हणतात डोंट स्टेप इन द पडल. डोंट स्टेप इन द पडल. जसं फॉर एक्झाम्पल म्हणतो आपण रमेश पडल मध्ये पाऊल टाकू नको. रमेश डोंट स्टेप इन द पडल. नंतर इथे पहा, पहिला जो आहे, पहिला शब्द आहे, पहिला वर्ड आहे, फर्स्ट वर्ड इज खड्डा. नैसर्गिक किंवा कृत्रिम त्याला म्हणतात पीठ. पिक्चरमध्ये पहा, जो खड्डा कृत्रिम केला एखाद्या व्यक्तीने केला असेल त्याला म्हणतात कृत्रिम करणे, आणि जो नैसर्गिक पडला असेल त्याला म्हणतात पीठ, आणि त्याला मराठी म्हणतात खड्डा. पहा, दुसरा आहे नाली. नाली म्हणजे आपण पाणी काढण्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला जे नाली काढतो त्याला म्हणतात नाली. फोटो दिसतो तुम्हाला इथे, इथे दिसतो नालीचा फोटो, त्याला म्हणतात रनेल. आणि नाला. नाला म्हणजे ड्रेन. ओके, ड्रेन हा खूप मोठा असतो. संपूर्ण गावातलं पाणी काढण्यासाठी आपण नगरपालिका किंवा नगर परिषद एक नाला तयार करते, त्याला म्हणतात ड्रेन. पिक्चरमध्ये दिसतो तुम्हाला ड्रेन, इथे पहा ड्रेन. नालाला म्हणतात ड्रेन. नंतर आहे पाणी एका जागी जमा असणे, त्याला म्हणतात वॉटर लॉगिंग. म्हणजे जेव्हा पाऊस येतो आणि पाऊस निघून जातो, आणि पाऊस निघून झाल्यामुळे पाणी खूप एका ठिकाणी जमा होते. पहा पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल, लोक हे पाऊस गेल्यानंतर चालले आहे, म्हणजे इथे पाणी काय झालं, लॉगिंग झालं आहे, पाणी थांबलेलं आहे, त्याला म्हणतात वॉटर लॉगिंग. रिमझिम पाऊस पडत आहे, झळी लागलेली आहे. इट्स ड्रिझलिंग, थेंब थेंब पाणी पडते. नंतर आहे बर्फ पडतो. इट स्नोज. बर्फ पडतो, इट स्नोज. बर्फ पडला, इट स्नोड. बर्फ पडेल, इट विल स्नो. बर्फ पडत आहे, इट्स स्नोईंग. बर्फ वादळ म्हणजे बर्फाचं जेव्हा वादळ येत असेल, हा प्रकार आपल्याकडे येत नाही, परंतु अमेरिकेमध्ये USA मध्ये हा प्रकार होतो. तर जेव्हा बर्फ वादळ येतो त्याला म्हणतात इट इज स्नो स्ट्रोम. स्ट्रोम मीन्स वादळ, स्ट्रोम मीन्स वादळ, आणि स्नो मीन्स बर्फ वादळ. रोज सर्व वाक्य 10 वेळा मोठ्याने म्हणायचे आहे.
असे केल्याने इंग्लिशमध्ये बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. असेच नवनवीन वाक्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.